नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, यामध्ये पात्र दिव्यांग लाभार्थी, पात्र विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध नागरिक, आजारी जे व्यक्ती आहेत या योजनेचा लाभ घेतात. त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे असे सगळे जे निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपल्याकडे आजचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत. अगोदरच्या 2 दिवसा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी स्वतःच सांगितलं होतं की जी अपडेट आलेली होती आपल्याकडे त्यानुसार पोर्टलवर वितरणासाठीची प्रोसेस ही सुरू करण्यात आली आहे. अशी अपडेट परिपत्रक हे जारी करण्यात आलं होतं. मात्र पाहू शकता 2 ते 3 दिवस उलटून सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता आलेला नाहीये. तर याबाबत आपण का हप्ता आलेला नाहीये, पेन्शन जमा झाली नाहीये डिसेंबर महिन्यासाठीची, याबाबतची माहिती विचारण्यात आली होती. हेल्पलाईनला संपर्क केला होता. त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे यानुसार डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्रित येऊन यामध्ये उशीर होण्यासाठीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सगळी माहिती त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि याच कारणामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे सगळ्या निराधार बांधवांसाठी. आणि याच्यासाठीच जास्तीत जास्त निराधार बांधवांअंतर्गत हा जो व्हिडिओ आहे शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू द्या. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा ज्या सगळ्या महत्वाच्या अपडेट आहेत निराधार बांधवांच्या पेन्शन बाबतच्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. तर निराधार बांधवांसाठी जो पेन्शनचा हप्ता आहे डिसेंबर आणि जानेवारी, आता महत्वाचं म्हणजे आता सध्याचा डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता आलेला नाहीये. तर हेल्पलाईन कडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊयात. डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही जो हप्ता आहे पेन्शन हा एकत्रित येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ती डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर यामध्ये पाहू शकता निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी आणि पेन्शन वितरणाची जी आपली अपेक्षा आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना दिव्यांग असतील, विकलांग, वृद्धापकाळ पेन्शन, वयस्करांसाठी पेन्शन मिळते आणि विधवा पेन्शनधारक यांच्यासाठी ही महत्वाची ही अपडेट आपण घेणार आहोत. लाभार्थ्यांना यामध्ये डिसेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाची प्रतीक्षा होती, कारण 2 दिवसापूर्वी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी पोर्टलवर नोटीस आली होती की सदस्य पोर्टल 2 दिवस म्हणजे जे सॅस पोर्टल आहे, सॅस पोर्टल ज्या पोर्टलद्वारे तुमचं जे पेन्शन आहे डीबीटीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं, ही 2 दिवस बंद ठेवली जाईल आणि बंद झाल्यानंतर साधारण 2 दिवसामध्ये लाभ वितरित होईल. आता हे पोर्टल बंद होणे सामान्यतः काय असतं की लाभ वितरणाच्या सुरुवातीचे हे संकेत असतात, ज्यामुळे सर्व लाभार्थी उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र पाहू शकता पोर्टल बंद झाल्यावर लाभ वितरण तात्काळ सुरू होऊन 2 दिवसामध्ये पूर्ण होतं आणि ही प्रत्येक महिन्याची प्रक्रिया असते. एकदा जीआर आला की 7-8 दिवसामध्ये पोर्टल बंद होऊन पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहे हे जमा होतात. मात्र आत्ताच्या घडीची जी महत्वाची अपडेट आहे, आपण चौकशी केली, हेल्पलाईनला जो संपर्क केला यांच्या मार्फत जी माहिती आपल्याकडे मिळालेली आहे, जी माहिती प्राप्त झाली ती माहिती पाहूयात. हेल्पलाईन वरून मिळालेली नवीन माहिती आहे, जीआर न आल्याने विलंब. आता डायरेक्टली जीआर न येता पोर्टलवर अपडेट दिली होती की तुमचा जो हप्ता आहे हा जमा होईल. मात्र हेल्पलाईन आता वेगळीच गोष्ट सांगत आहे, जीआर न आल्याने तुम्हाला लेट होणार आहे, उशिरा मिळणार आहे असं सांगितण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता हेल्पलाईनवर जी संबंधित विभागाशी बोलल्यावर नवीन माहिती मिळालेली आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी डिसेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचा जीआर सरकारी जो ठराव आहे हा दर महिन्याला पहिल्या 10 दिवसामध्ये जो आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मात्र तो अजूनही आलेला नाहीये. डिसेंबर महिना जवळजवळ संपलेला आहे, त्यामुळे लाभ वितरण होणार नाही असं यामध्ये हेल्पलाईनवर सांगण्यात आलं आहे. मागच्या आपण 4 ते 5 दिवसा अगोदरची परिपत्रक पोर्टलवर जी अपडेट आली होती ज्यामध्ये सूचना दिली होती ती कशासाठी दिली होती याची मात्र त्यांनी महत्वाची माहिती जी आहे ती दिलेली नाही. तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे
6 ते 8 दिवसामध्ये वितरण होईल असे म्हटले होते. पण आता त्यांनी पुन्हा तो शब्द आहे हा बदललेला आहे. पण आता जी आर नसल्याने ते शक्य नाही असं म्हटलं आहे. तर ही माहिती व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. म्हणजे हा जो ऑडिओ क्लिप आहे ही व्हायरल झाली आहे. तुम्ही चेक करू शकता. मी टेलिग्राम चॅनलला शेअर करेन. संबंधित जो ऑडिओ आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे की याची जी आर नसल्याने आता शक्य नाहीये असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. जेव्हा जी आर येईल यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्र जी आर येईल शासन निर्णय आणि त्यामध्ये त्यानंतर दोन्ही महिन्याचं पेन्शन वितरण एकत्रित होईल. याचा अर्थ याला खूप वेळ लागू शकतो, खूप उशीर होऊ शकतो अशी सध्याची आताची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. विभाग कन्फर्म डेट देत नाहीये, फक्त जी आरची प्रतीक्षा असल्याचे सांगतात, ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये गोंधळ उडत आहे. पाहू शकता आता पुन्हा एकदा त्याने असं सांगितलेलं आहे की जी आर नसल्यामुळे आम्ही जे वितरण आहे हे करू शकत नाहीये आणि याचाच अर्थ जी आर आल्याशिवाय ही प्रक्रिया होणार नाहीये. आता डिसेंबर महिन्याचा संपलेला आहे. या कारणामुळे डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही एकत्र एकच जी आर येऊन दोन्हीची जे वितरण आहे हे एकत्र होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे. पूर्वीच्या पोर्टलवर जे नोटीस देण्यात आली होती त्याबाबत त्यांनी काय सांगितलंय ते सुद्धा जाणून घेऊयात. 2 दिवसापूर्वी पोर्टलवर सॅस पोर्टलवर जी अधिकृत वेबसाईट आहे यावर प्रसिद्ध झालेल्या नोटीसबाबत विभागाने काय खुलासा दिलाय. तर ही नोटीस नोव्हेंबर महिन्यातील पेन्शन वितरणात काही दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन मिळाली नाही म्हणून त्यांच्या थकीत पेन्शनसाठी पोर्टल हे तात्पुरतं चालू करण्यात आलं होतं. म्हणजे याचाच अर्थ नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना 1500 म्हणजे 2500 ऐवजी 1500 मिळाले होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही नोटीस लावण्यात आली होती आणि फक्त त्यांच्यासाठीच हा जो लाभ आहे हा देण्यात येण्यासाठी ही जी अपडेट आहे हे देण्यात आली होती. त्यासाठी ज्या लाभार्थ्यांना वाढीवचे पेन्शन आहे आता मिळाली असेल तर त्यांचे बँक खातं तपासू शकता, SMS चेक केले जाऊ शकतात. मात्र हा जो खुलासा आहे हा खुलासा विभागामार्फत करण्यात आला आहे की पोर्टलवर बाबतची अपडेट या कारणामुळे देण्यात आली होती. सध्याचा जो टॅब आहे पोर्टलवरील विभाग केवळ नोव्हेंबर थकीत दिव्यांग पेन्शनसाठी होता, इतर लाभांसाठी नव्हता असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. तर यामध्ये पाहू शकता नोटीस ही संपूर्ण डिसेंबर वितरणाची नव्हती, फक्त विशिष्ट जो थकीत पेन्शन होतं नोव्हेंबर महिन्यासाठीच हे देण्यासाठीची नोटीस ही जाहीर करण्यात आली होती. म्हणून सर्वांसाठी वितरणाची अपेक्षा जी आहे हे चुकीचे ठरले आहे. आता नोव्हेंबर वितरणात दिव्यांगांना वाढ न मिळाल्याने हा तात्पुरता उपाय जो आहे हा करण्यात आला होता. पाहू शकता 50 ते 60% लाभार्थी होते यांना दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत त्यांचा लाभ जो आहे हा मिळाला नव्हता. 50 ते 60% लाभार्थ्यांना 2500 ऐवजी 1500 आले होते. त्या कारणामुळे असं सांगण्यात आलं की पोर्टल जे आहे त्यासाठी चालू ठेवण्यात आली होती आणि याचा डिसेंबरच्या हप्त्याशी कोणताही संबंध नाही असं विभागानं स्पष्ट केलेलं आहे. आता प्रश्न उरतो की यानंतरची जी पेन्शन आहे डिसेंबर महिन्यासाठीची ती कधीपर्यंत मिळू शकते, हप्ता हा कधीपर्यंत येऊ शकतो. त्याचबरोबर जानेवारी तर आता लेट झालेलं आहे, तर जानेवारी हा एकत्र येऊ शकतो का, तर याबाबत सुद्धा आपण विभागाकडून जी माहिती आलेली आहे ती पाहूयात. अपेक्षित वेळापत्रक हे कसं असू शकतं. विभागाच्या मते डिसेंबर महिन्यासाठीचा जी आर साधारण डिसेंबर अखेरीस येईल. मात्र आता पाहू शकता डिसेंबर जवळजवळ संपलेला आहे. आजचा शनिवार रविवार, पुढच्या आठवड्यामध्ये 1 ते 2 दिवस डिसेंबर महिन्याचे बाकी आहेत. जी आर या महिन्यामध्ये येणं सध्या तरी अशक्य वाटतंय, मात्र तरी सुद्धा आपण अपेक्षा ठेवू शकतो. तर पेन्शन वितरण जे आहे डिसेंबर अखेर होईल तर जानेवारीत येईल याबाबत काहीही कन्फर्म नाहीये. पण डिसेंबर आणि जानेवारीची 2 महिन्यांची पेन्शन एकत्रित वितरण होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. हेल्पलाईन सुद्धा याबाबत कोणती अधिकृत तारीख देत नाहीये, फक्त जी आर येईपर्यंत प्रतीक्षा करा असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. विभागालाही पूर्ण अपडेट नाहीये, तर पेन्शन नक्की येईल अशी खात्री देतात. मात्र जी आर न आल्यामुळे पोर्टल यामध्ये डिसेंबर वितरणाशी संबंध नाही असं काही त्यांनी सांगितलेलं आहे. सगळं काही जी आर वर शासन निर्णयावर अवलंबून आहे. या कारणामुळे सगळ्या निराधार बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे की जी आरची जी वाट आहे तुम्ही जी आरची जी सध्या पाहायची आहे. जी आर आल्यानंतरच पुढची प्रक्रिया ही होणार आहे. तर आता पाहू शकता बाब जी आहे पोर्टल बंद होती, 2 दिवसामध्ये वितरण सुरू होईल
असं आपल्याला कळालं होतं. मात्र सध्याची जी स्थिती आहे आत्ता लेटेस्ट, ही फक्त केवळ थकीत दिव्यांगांसाठी पोर्टलवर जी अपडेट आलेली होती त्यांच्यासाठी होती. जी आरची सध्याची स्थिती काय आहे? पूर्वीच्या अपेक्षा आपण 2 ते 3 दिवसा अगोदर नोटीसनुसार वितरण होईल असं सांगण्यात आलं होतं परिपत्रकावरचं. मात्र सध्याचे अपडेट आहे डिसेंबरचा जी आर अजून आला नाही आणि तो आल्यानंतर वितरण जे आहे हे होणार आहे. आता वितरणाची तारीख ही कधीपर्यंत येऊ शकते? 6 ते 8 दिवसामध्ये अशी अपेक्षा होती. मात्र आत्ताची जी अपडेट आहे नवीन अपडेट त्यानुसार डिसेंबर अखेर किंवा जानेवारी हे दोन्ही एकत्र येऊन जानेवारीच्या 10 ते 15 तारखेपर्यंत जो आहे लाभार्थ्यांना मिळू शकतो. आता या सगळ्या गोष्टींमुळे लाभार्थ्यांची निराशा झाली आहे. शासनाकडून काय अपेक्षा होती? संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची निराशा झाली आहे. कारण पोर्टल नोटीस पाहून 2 दिवसात पेन्शन मिळेल अशी अपेक्षा होती. पण प्रॉपर काही चांगले डिटेल्स नाही आणि खास माहिती विभागानं देता ही पोर्टलवर अपडेट दिली होती. तर त्यांना फक्त दिव्यांगांसाठी थकीत नोव्हेंबर महिन्यासाठी पेन्शन द्यायचं होतं, तर तशी त्यामध्ये जी माहिती आहे ते देणं अपेक्षित होतं, तर तशी दिली नव्हती. आता डिसेंबर महिना संपत आलेला असून अनेक कामं त्यांची पेंडिंग आहेत तरी सुद्धा पेन्शन न आल्याने अशा लाभार्थ्यांना सगळ्यात जास्त त्रास होत आहे. शासनाने लवकरात लवकर याचा विचार करून पेन्शन वितरण करावं अशी अपेक्षा आहे. ही योजना गरीब असेल, विधवा, वृद्ध आणि दिव्यांगांसाठी महत्वाची असल्यामुळे त्यांच्या जे लेट होण्यामुळे त्यांच्या जीवनावर सगळ्यात जास्त फरक पडणार आहे. तर आत्ताच्या सध्याच्या अपडेटनुसार ही नवीन अपडेट आपण 2 दिवसा अगोदर असं म्हटलं होतं की पेन्शनची तुमची येऊन जाईल 3 ते 4 दिवसामध्ये परिपत्रकानुसार. मात्र आता हेल्पलाईन दुसऱ्याच गोष्टी वेगळ्याच गोष्टी सांगत आहे. लवकरच शासनाकडून अपेक्षा आहे की शासन निर्णय जारी केला जाईल आणि त्याच्यानंतरच पुढची जी वितरणाची प्रक्रिया आहे डिसेंबर असेल जानेवारी ही होणार आहे. तर सगळं सध्याचा निराधार योजनेअंतर्गत गोंधळ चालू आहे. त्याबाबतच्या पुढच्या अशाच महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.